हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। सर्वांचं खूप 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 स्वागत आपल्या आजच्या या ब्लॉगमध्ये। आजचा जो ब्लॉग आहे तो आपण सुरू केलेला आहे जिथे आपण कालचा ब्लॉग जो आहे तो एंड केलेला होता। तर 8 मार्चला मी निघालेले आहे नागपूरसाठी, म्हणजे वर्ध्यासाठी, आणि वर्ध्यामध्ये पोचायला आम्हाला 9 मार्चला सकाळी 10 वाजले आणि 10 वाजता आम्ही पोहोचलेलो आहोत वर्धा स्टेशनमध्ये। तर इथे उतरल्यानंतर पाहिलं, खूप प्रशस्त आणि खूप मोठं असं हे स्टेशन आहे। जंक्शन असल्यामुळे खूप मोठ्या परिसरामध्ये हे रेल्वे स्टेशन जे आहे ते बनलेलं आहे। इथे जे पण म्हणजे नजारे वगैरे होते ते खूप छान आणि आकर्षक वाटतात। स्टेशन खूप छान वाटतं पाहायलाच, आणि तिथल्या तिथंच आतल्या आत रिक्षावाले काका येईपर्यंत आम्ही थोडंसं एक्सप्लोर केलं आणि स्टेशन कसं आहे, कसं दिसतं ते पाहिलं। तर चला मग तुम्ही पहा आमच्यासोबत कसं आहे इथलं वर्ध्याचं रेल्वे स्टेशन। सोबतच मला कोण कोण इथून वर्ध्यामधून पाहत आहे किंवा कोणी कोणी हा ब्लॉग पाहिला माझा, तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। जेव्हा मी कालचा ब्लॉग टाकलेला होता तेव्हा बऱ्याच कमेंट आल्या की मला नागपूरमधून कोण कोण पाहतं किंवा तिथे त्यांचं कोण कोण आहे, कोणी कोणी रिलेटिव्ह, कोणाकोणाचे रिलेटिव्ह आहेत। तर बऱ्याच जणांच्या बऱ्याच कमेंट आल्या की ताई आम्ही पण इकडेच राहतो आणि आम्ही तुला इकडूनच पाहतो म्हणून। तर आता आम्ही इथून स्टेशनमधून जाणार आहोत आम्ही जिथे आलेलो आहोत तिथे, म्हणजे लग्न घरी। तर हे आहे लग्न घर आणि आम्ही जस्ट आलो। तर माझी ब्लॉगिंग बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, त्यामुळे आम्हाला जितकं पॉसिबल होईल तितकंच शूट जे आहे ते घेतलेलं आहे। कारण प्रत्येकजण हा कम्फर्टेबल नसतो समोरचा व्यक्ती की आपण कॅमेऱ्यामध्ये येऊ किंवा यूट्यूबवरती येऊ। ज्यांना म्हणजे आम्हाला वाटलं की जे कम्फर्टेबल आहेत त्यांना सांगितलं आम्ही, पण बऱ्यापैकी लोकांना माहिती नाही आहे की का नेमकं म्हणजे शूट का करतो हे सुद्धा कळत नाही कधी कधी। तर हे शूट घेतलंय सोनूने। आम्ही गेल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि मी म्हणजे बऱ्यापैकी तिथे गेल्यावरती थोडंसं फ्रेश वगैरे झालो। त्यानंतर जेवण वगैरे केलं आम्ही दुपारी, आणि मग त्याचंच हे शूट आहे। नाही करते तुमच्या 3 चपात्या त्यांची 1 चपाती नाही तो बारीक करते बसा, खाणार नाही माझी पण घरी पण अशात करता मोठ्या घरी मी दोघं जण राहिले का नाही तिथं सगळ्यात 3 ते 4 चपात्याची आमची 1 चपाती। हा आता बाबा आम्हाला घरी काय करायला लागत नाही, चकोल्याची पोरं बिघडते, ती गावाला आणली नाही खायला करावं लागते घरी। भाकरी बनवल्या का म्हणते। हॅलो, आता आम्ही चाललोय माड्यावर। बोरधरण। तर आम्ही आता निघालोय बोरधरण वर्धा हे पाहायला। तर संध्याकाळी फंक्शन आहे आणि संध्याकाळचं फंक्शन अटेंड करण्या अगोदर म्हटलं थोडंसं फिरून येऊया। थोडंसं फिरून येतो आता, आणि आमच्यासोबत मी चला। आवाज येतोय काय ऐकू? नंतर दाखवतो।
म्हटले? तर सगळ्यात अगोदर आम्ही गेलो बोर धरण जे आहे ते पाहायला, पण दुपारचं ऊन जे आहे ते खूप जास्त होतं आणि तिथे माणसं वगैरे पण बिलकुल नव्हती. पाण्यामुळे ऊन जे आहे ते खूप जास्त जाणवत होतं. तरीही आम्ही गेलो, थोडा वेळ गेलो, तिथं बसलो वगैरे. सोनूने पाणी वगैरे पाहिलं आणि तिथे काका आहेत ना, ते मासे जे पकडलेले असतात तर ते वाळवलेले होते तिथे आणि त्याच्यातले मोठे छोटे बारीक हे असं सगळे वेगळे वेगळे करत बसलेले होते. बस 3 ते 4च माणसं तिथे आम्हाला दिसली, तीही ते काम करत होते. बाकी माणसं वगैरे नव्हती. त्यामुळे आम्ही थोडासा निसर्गाचा आनंद जो आहे तो इथे लुटला आणि 5-10 मिनिटं तिथे थांबलो आणि पुन्हा निघालो पुढे. तर तिथून आम्ही आलो परत धरणाकडे आणि सोनूने कधीही धरण जे आहे ते पाहिलेलं नव्हतं आणि जवळून तर बिलकुलच नाही. तर मग आता त्याला इथलं जे बोरचं प्रकल्प आहे तर तो आम्ही इथे दाखवायला नेत आहे आणि मी त्याला इथे थोडीशी माहिती दिली की नक्की काय असतं. त्याने पहिल्यांदा मला विचारलं सुद्धा धरण म्हणजे काय असतं, तर तेही मी त्याला सांगितलं आणि त्याने पहिल्यांदा इतक्या जवळून धरण जे आहे ते पाहिलेलं आहे. बोर धरण पाहून आल्यानंतर तिथेच एक खूप छान सुंदर असं एक बुद्धांचं विहार आहे. विहार किंवा स्तूप म्हणू शकता तुम्ही याला. तर इथे शिबिर वगैरे ही भरतात आणि हा स्तूप जो आहे तो आम्ही पाहायला गेलो. थोडंसं वरती चढून जायचं होतं पण खूप सुंदर असा हा स्तूप, खूप मोठा आणि खूप शांतता असलेला हा स्तूप होता. तर तिथे आम्ही गेलो. याची उंचीही खूप मोठी होती आणि स्तूपही इतका मोठा होता की अगदी पिन पडलेला आवाज सुद्धा खूप जास्त तिथे घुमत होता. त्यामुळे अगदी शांतता होती. तिथे आम्ही थोडा वेळ बसलो.
बुद्धांच्या मूर्तीला वंदना केली, थोडीशी तिथली शांतता अनुभवली, त्यानंतर थोडंसं फिरून पाहिलं आजूबाजूचा परिसर. आणि हे जास्त मला आवडलं, म्हणजे हे जे विहार होतं तर बरेच लांबून लांबून लोक जे आहेत ते या स्तूपाला भेट द्यायला येतात. आम्हीही गेलो, पाहिलं, मला खूप छान वाटलं तिथे गेल्यानंतर. तर चला, आता आम्ही इथून निघालेलो आहोत आणि जवळपास आम्हाला तिथेच 5 वाजले होते. संध्याकाळी इकडे फंक्शनही होतं. तर मग आता आम्ही इथून डायरेक्ट घरी जाण्यासाठी निघतो. बघितलं काय एखादी शिंगवर का 100 कर कोणती काय तर संध्याकाळी जास्त काही शूट नाही करता आलं मला, कारण प्रत्येकाला माहिती आहे की माझं पार्लर झालेलं आहे. त्यामुळे मी घरी आल्या आल्या मला बऱ्याच जणींना साडी ड्रिपिंग वगैरेही करून द्यावं लागलं. त्यांचं झाल्यानंतर मग मी स्वतःही थोडंसं रेडी झाले आणि इथे आम्ही थोडाफार एन्जॉय केला. आणि बस थोड्याफार ज्या काही क्लिप होत्या त्या मी इथे ॲड करते. थोडंसंच शूट करता आलं, कारण इतक्या साऱ्या आवाजामध्ये शूट घेता येत नाही, कॉपीराईट क्लेम लागतो आपल्या यूट्यूबला जो व्हिडिओ असतो त्याला. तर त्याच्यामुळे जास्त काही शूट घेता आलं नाही. आणि हे विदर्भातलं जेवण जे हळदीला वगैरे असतं ते, पण इकडे हळदी खेळल्या नाहीत. त्या दिवशी एक फंक्शन असंच ठेवलेलं होतं की आजूबाजूचे सगळे जे आहेत ते आपल्या आनंदात सामील व्हायला येतात, त्यांच्यासाठी हे जेवण वगैरे असतं. आणि तिकडे DJ वगैरे मस्त साऊंड वगैरे लावलेले होते. प्रत्येकजण जाऊन थोडं का होईना तिथे जाऊन नाचून आपला आनंद व्यक्त करत होता. आणि या क्लिपसोबत मी आपल्या या व्हिडिओला इथेच थांबवते. आशा करते हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. इतक्या लग्नाच्या गडबडीमध्ये घाईमध्ये मला जसंही पॉसिबल होईल तसं मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. तर चला मग भेटूया उद्याचा नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.